करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या आपल्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आज 110 दिवस आपण पूर्ण करतोय आणि या प्रवासामध्ये आतापर्यंत नियमित वेळेवर उपस्थित राहण्याचं सातत्य जे आपण ठेवलेलं आहे यासाठी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक मी सुरुवातीलाच अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. कारण हा संकल्प पूर्णत्वात जाण्यासाठीचा आपला सगळ्यांचा रोल हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यातला एक टप्पा आपण या ठिकाणी आज पूर्ण करतोय. 110 सेशन आपल्या आज पूर्ण करतो हे लक्षात घ्या. माइंडसेट आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्यातलं आजचं सत्र आपलं आहे की मित्र आणि संगत कशी असावी. हा विषय यापूर्वी थोडाफार झालेला आहे वेगवेगळ्या अँगलनी, लक्षात घ्या. आज थोडं सविस्तर आपण समजून घेणार आहोत की त्याचा नेमका परिणाम काय होतो हे लक्षात. पुढे सुरुवात करत असताना 1-2 मिनिटासाठी आपण एक विचार करू शकतो की आता बैठकीमध्ये तुम्ही आहात, ऑनलाईन आहात, ऑफलाईन आहात, त्याच्यामध्ये एकाच पुढच्या मिनिटांमध्ये या ठिकाणी थोडंसं डोळे बंद करून विचार करा की माझे जवळची 5 लोक कोण आहेत. तर ती नावं तुमच्या समोर येतील. जी काही 5 नावं येतील ती फक्त आठवा की बाबा ही 5 नावं आहेत जी फॅमिली मेंबर सोडून माझे जवळची 5 कोण आहेत. तर ही जवळची पहिली 5 नावं जी तुमची येतील हे लक्षात घ्या. हे तुमचे ते मित्र आहेत ज्यांच्याबरोबर तुम्ही जास्त वेळ खर्च करता. ही पहिली 5 नावं येतील लक्षात. आणि मग यांचा इम्पॅक्ट काय होत असतो तर तो इम्पॅक्ट समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत हे लक्षात घ्या. आपण मित्र ही देणगी आपल्याला अशा पद्धतीची आहे की जिथं आपण या ठिकाणी निवड करू शकतो आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचं. लक्षात घ्या. पाठिंबाच्या सत्रात आपण जसं बघितलं मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, हे जसं या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी, तसं आज आपल्याला या ठिकाणी हे समजून घ्यायचं की नेमकं काय हे असतं की कशा पद्धतीने इम्पॅक्ट तुमच्या जडणघडणीवर होत असतो हे लक्षात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ज्या 5 लोकांची नावं आता तुमच्या नजरेसमोर आली ते कसे आहेत, म्हणजे त्यांचं उत्पन्न काय आहे, त्यांचं IQ काय आहे, त्यांचं आरोग्य कसं आहे, त्यांच्या सवयी कशा आहेत हे लक्षात घ्या. याचा अभ्यास करायला कुठे जायची गरज नाही पहिल्यांदा लक्षात. कारण तुम्ही स्वतः जे आहात त्या 5 मित्रांचे ऍव्हरेज आहात हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्या पद्धतीने तुमचे मार्क असू शकतात, त्यांच्या पद्धतीने ते जे काय ते उत्पन्नाची कॅटेगरी तुमची बनू शकते पुढच्या कालावधीमध्ये. त्यांना व्यायामाची सवय नसेल तर तुम्हालाही व्यायामाची सवय असणार नाही असे असण्याची शक्यता असते लक्षात घ्या. आणि तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या बऱ्याच सवयी लागलेल्या असू शकतात, हे फॅक्ट आहे लक्षात. आता यात अपवाद कुठं ठरतात, नियम हे अपवादामुळेच प्रूव्ह होतात लक्षात घ्या. त्याच्यामध्ये की तुमची विशिष्ट पद्धतीची जडणघडण झालेली आहे, तुमचं एक स्ट्रक्चर बनलेलं आहे आणि त्याच्यानंतर काही मित्र तुमच्या आयुष्यामध्ये आले तर कदाचित ते तुमच्यावर फार परिणाम करू शकणार नाहीत. पण मॅक्झिमम ही पॉसिबिलिटी असते की तुमच्या जवळ असणारे जास्तीत जास्त वेळ ज्यांच्यावर खर्च करता असे 5 लोक आणि तुम्ही हे सगळ्या बाबतीमध्ये सारख्याच प्रमाणामध्ये त्या परिस्थितीमध्ये असता लक्षात घ्या. कारण असं आहे की आपण आयुष्यामध्ये सक्सेसची व्याख्या ज्या वेळेला बघत असतो हे लक्षात त्याच्या बाबतीतनं, त्यावेळेला आपण या ठिकाणी आयुष्यातला या ठिकाणी जो दर्जा आहे ना, ते संबंधांमधला जो दर्जा आहे, किती चांगल्या पद्धतीने हेल्दी रिलेशनशिप तुमची मित्रांच्या बरोबर, तुमच्या नातेवाईकांच्या बरोबर, तुमच्या प्रोफेशनल रिलेशन मध्ये कशी आहे ही या ठिकाणी डिपेंड करत असते, माटर करत असते लक्षात त्याच्या बाबतीत. तुमच्या काही मित्रांच्या मध्ये थोडंसं लठ्ठपणा असू शकतो, काही मित्रांच्या मध्ये धूम्रपानाची सवय असू शकेल, तुमच्या काही मित्रांच्या मध्ये या ठिकाणी अल्कोहोलिक काही या गोष्टी असू शकतात. तर जसं त्या मित्रांच्या मध्ये असतं त्याचा इम्पॅक्ट असण्याची शक्यता जास्त असते लक्षात घ्या. रिसर्च असं सांगते की विद्यार्थ्यांचे मार्क, आपले मार्क जे आहेत हे बऱ्यापैकी तुमच्या सर्कलमधल्या त्यांच्याशी पुढं मागं थोडेसे असतात हे लक्षात. काही प्रमाणामध्ये तुमची या ठिकाणी सर्कलमध्ये बघितलं की काही ठिकाणी व्यायामाची सवय नसणारे मित्र असतील तर आपल्यालाही सवय नसते, मग त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर झालेला असतो लक्षात घ्या. व्यसनाधीन मुलं जर तुमच्या सोबत असेल, तुमचं म्हणणं असेल माझा कंट्रोल माझ्यावर आहे, त्याचं त्याच्याबरोबर राहू दे, माझं माझ्याबरोबर आहे, तुमचा जास्त वेळ जर त्यांच्यासोबत जात असतील तर तिथं तुमच्यामध्ये देखील या ठिकाणी चेंजेस होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे समजून घ्या. त्याच्यावरती किंबहुना ते प्रमाण जास्त आहे लक्षात घ्या. सर्कल म्हणजे काय की तुमच्या आयुष्यातील ती सर्व माणसे ज्यांचा तुमचा नियमित संपर्क येतो आणि ज्यांचा विचार, सवयी आणि निर्णयावर तुमचा परिणाम होत असतो अशी लोक तुमच्या आजूबाजूला असणारे हे लक्षात त्याच्यावरती. मग इनर सर्कलमध्ये साधारणतः 3-4 लोक, 5 लोक तुमच्याकडे असतात ज्यांच्याशी तुम्ही काही बोलू शकता, डिस्कस करू शकता, फ्रेंड्स आणि फॅमिली असते. थोडं वर्क आणि स्टडी सर्कलमध्ये कसं असतं की ते तुमचं स्पेसिफिक असतं, मला UPSC ची स्टडी करायची आहे, मग त्या ग्रुपमध्ये तुम्ही अभ्यासाच्या बाबतीमध्ये गेलेला असता.
तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला असता तर तिथला तुमचं असणारं सर्कल जे असतं ते असतं. त्यानंतर सोशल सर्कल, मग सोशल सर्कल थोडंसं 50 ते 100 लोकांच्या पर्यंत एक्सटेंड झालेलं असतं. जसं तुम्ही करिअर संसदेमध्ये आहात, तर करिअर संसदेमध्ये आहात तर तुम्हाला असं प्रत्येक तालुक्यातला एक मित्र आहे, 100-200 लोकांची तुमची मैत्री ओळख असते, हे लक्षात त्याच्यावर ते सर्कल बनतं लक्षात त्याच्यावर ते. आणि मेंटर, हे मेंटर या ठिकाणी तुमचे रोल मॉडेल असतात. म्हणजे तुम्हाला उद्योजक बनायचं तर तुम्ही उद्योजकांना फॉलो करता, तुम्हाला IAS ऑफिसर बनायचं तर काही IAS ऑफिसर लोकांना फॉलो करता, तुम्हाला IPS बनायचं तर IPS न फॉलो करता. हे या ठिकाणी काही व्हर्च्युअल असू शकतात, हे लक्षात घ्या. हे डायरेक्ट तुमच्या कनेक्टमध्ये असतीलच असं नाही. तर यामध्ये लक्षात घ्या, बेस्ट फ्रेंड म्हटला तर तुम्ही जास्तीत जास्त, तुम्ही बेस्ट फ्रेंड एकच असतो का, तर त्याच्यामध्ये 4 ते 5 लोक तुमच्याकडे असू शकतात, तुमचं सर्कल समृद्ध करणार आहे, हे लक्षात घ्या. क्लोज फ्रेंड मध्ये जातो त्यावेळेला आपल्याला 10-15 लोकांचं चांगलं सर्कल आपलं बनलेलं असतं, हे लक्षात घ्या. आणि फ्रेंड्स म्हटलं की कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही करिअर संसदेचे पदाधिकारी आहात. पदाधिकारी म्हटलं की तुम्ही सगळ्या वर्गाला माहित असता, कॉलेजमध्ये माहित असता, प्रत्येक जणांचे काहीतरी प्रॉब्लेम सोडवत असता, हाय हॅलो चालू असतं. म्हणजे कॉलेजच्या गेटमध्ये एंट्री केल्यापासून वर्गात जाईपर्यंत 5-50 लोकांना तुम्ही हाय करत जाता, चेहऱ्यावर तुमच्या आणि त्यांच्या स्माईल येते. हा तुमचा एक या ठिकाणी फ्रेंड्सचा ग्रुप तयार व्हायला लागतो, लक्षात घ्या. पण त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणजे काय, सगळंच कॉलेज तुमच्या ओळखीचं होऊ शकतं, पण सगळंच कॉलेज तुमचा मित्र बनू शकत नाही. हा फरक समजून घ्या त्याच्या बाबतीत. त्यामुळे हा जो काही परिवार आहे आपला, हा वाढतो कशामुळे, तर आपल्या या ठिकाणी बिहेवियरमुळे वाढत असतो, लक्षात घ्या. आपल्याला ठरवायचं असतं की कोण कशा पद्धतीनं आपल्यासोबत असायला पाहिजे, हे समजून घ्या आपण त्याच्यामध्ये. जर तुम्हाला 100 फॉलोअर्स असतील, हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये, जर तुमच्याकडे 1000 फॉलोअर असतील, हे लक्षात त्याच्या बाबतीत, तर तुमचं क्लोज सर्कल जे आहे ते साधारणतः या ठिकाणी 5 ते 15 लोकांचंच असू शकतं. हा फरक पण समजून घ्या. सगळेच तुमचे मित्र असू शकत नाही, हे लक्षात घ्या. पण एक गोष्ट महत्वाची आहे, तुम्ही बघितलं असेल की सिरियलमध्ये कोणीतरी रडत असतं, म्हणून आपल्या घरातले ज्या ठिकाणी माता बहिणी सिरियल बघत असतात त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तुम्ही पिक्चर बघायला जाता, पिक्चरमध्ये कोणीतरी या ठिकाणी रडतं, तुम्हाला रडायला वाटतं, लक्षात घ्या. मित्रांच्या सर्कलचा तसाच इम्पॅक्ट आपल्यावर होत असतो. म्हणजे काय की तुमच्या सोबत असणाऱ्या मित्रांच्या मध्ये एक रडत राहू आहे, आला की त्याचे काहीतरी कॅसेट चालू होऊन जाते, बाबा की माझ्याकडे आज असं झालं तसं झालं, हे चालूच असतं त्याच्यावर. पण तुम्हालाही असं वाटायला लागते का, बाबा अरे आपण पण नर्वस होऊन जातो. कारण का की तो रडायला लागला आपण हसतोय, असं होऊ शकतं का, नाही असू शकत, लक्षात त्याच्यावर. मग सातत्यानं आपल्या सोबत असणाऱ्या मित्रांच्या मध्ये एक उत्साह असेल, लक्षात, ती स्माईल असेल, आनंदी राहण्याची सवय असेल, लक्षात घ्या, तर तुम्ही देखील आनंदी राहता. तुमच्या 5 पैकी 3 मित्र आहेत की सातत्यानं काही ना काहीतरी अडचणीचं रडगाणं तुमच्या समोर गातायत, तर त्यामुळं तुम्ही देखील या ठिकाणी त्याच पद्धतीचं डिप्रेस या ठिकाणी फील करू शकता, हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. म्हणजे तुमच्या आजूबाजूला हसणारे आहात तर तुम्ही हसणारे बनाल, तुमच्या आजूबाजूला रडणारे आहात तर तुम्ही रडणारे बनाल. यशस्वी लोकांच्या परिसरामध्ये तुम्ही राहत असाल, यशस्वी लोकांच्या स्वभावताली तुम्ही राहत असाल, त्यांच्या सहवासात असाल तर त्या पद्धतीने तुम्ही घडणार आहात. तक्रार करणाऱ्या लोकांच्या सोबत असाल तर तक्रार करणारेच तुम्ही बनणार आहात, हे लक्षात घ्या. मॅटर करतं तुमची संगत काय आहे, हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे का गरजेचं आहे, वारंवार का म्हटलं तर लक्षात घ्या की अशी काही मोजकीच उदाहरणं असतात की ज्या अत्यंत चुकीच्या आणि वाईट संगतीमध्ये असून देखील स्वतःला अलिप्त ठेवून व्यवस्थित घडवतात, हे लक्षात घ्या. ज्याच्या आयुष्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अपमान आहे, ज्याच्या आयुष्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुःख आहे, ज्याला या ठिकाणी वैयक्तिक कौटुंबिक जबाबदारीची जाणीव आहे, असेच लोक या ठिकाणी असे घडतील की जे आजूबाजूला कितीही वाईट परिणाम असले, कितीही वाईट घडत असलं ते स्वतःच्या उद्दिष्टांकडे लक्ष ठेवून ते सातत्यानं वाटचाल करत असतात. ही उदाहरणं देखील आहेत, हे लक्षात घ्या. पण जनरल जर बघितलं तर अशा गोष्टी कमी घडतात. दुसऱ्याच्या सवयीप्रमाणे आपण घडत आणि बिघडत जाण्याची शक्यता जास्त असते, लक्षात घ्या. माझे एक न्यायाधीश मित्र आहेत, त्यांनी मला एक या ठिकाणी लाईफ लेसन दिला, तो असा दिला, लक्षात घ्या त्याच्या बाबतीत की त्यांनी मी एक एमओयू केला होता आणि एमओयू ज्या व्यक्तीबरोबर केला ती व्यक्ती क्रिमिनल बॅकग्राऊंड आणि ह्या सगळ्या गोष्टीची होती, पण अकॅडमिक एमओयू केला होता. त्याच्यामध्ये एमओयू मी तपासायला त्यांना दिला, त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे जर सल्ला मागत असाल तर मी सल्ला हा देईन की एमओयू ओके आहे, करू शकता तुम्ही. पण मित्र म्हणून मी हे सांगेन त्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या सहवासात जाऊन तुम्ही चांगलं काम करायचं ठरवाल, पण ते होणार नाही. ती व्यक्ती तुम्हाला त्यांच्यासारखं बनवू शकते, त्यामुळे बी अवेअर. आता तुम्ही बाजूला राहणं गरजेचं आहे. तो एमओयू मी ड्रॉप केला त्याच्याबद्दल, आणि तो ड्रॉप केल्यानंतर या ठिकाणी त्यांनी ठीक आहे मी सोडलं, दुसऱ्या लोकांच्याबरोबर एमओयू केला आणि ते गेलं सगळं त्याच्यामध्ये. आणि नंतर 1.5 वर्षानंतर असं लक्षात आलं की ज्यांच्याबरोबर त्यांनी एमओयू केला होता त्यांनी दोघांनी एकमेकांच्यावर फौजदारी केसेस फसवणुकीच्या दाखल केल्या होत्या आणि ते त्याचे एकमेकांच्यावर गुन्हे चालू होते सगळं त्याच्यामध्ये. हे तुम्हाला मेंटर तुमची तितके स्ट्रॉंग असणं गरजेचं असतात. मग मी त्यावेळेला त्यांना विचारलं की तुम्ही का सांगितलं, तर ते म्हटले त्याच्यामध्ये की ही एक जनरल थेअरी आहे की जर तुम्ही ज्या लोकांच्या सहवासात जाता, तुम्ही चांगले असाल ठीक आहे,
तर तुम्ही जर वाईट कृत्य करण्यामध्ये माहीर असणाऱ्या लोकांच्या सहवासात गेलात तर तुम्ही त्यांना सुधरवू शकत नाही, पण डेफिनेटली तुमचं व्हॅल्युएशन या ठिकाणी कमी होणार आहे आणि तुम्ही त्यांच्या पंक्तीला जाऊन बसणार आहात. हे वास्तव आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये हे आपण स्वीकारायला पाहिजे, हे समजून घ्या. आपण त्याच्यामध्ये हे कसं लागण होते लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला आता आठवणार नाही, पण गावात पहिल्यांदा एक स्मार्टफोन आला, मग गावात 100% स्मार्टफोन यायला लागले. गावात कोणीतरी एखादी बाईक घेतली की बाईक जास्त मोठ्यापर्यंत वाटली. एका मित्राने म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये पहिल्यांदा मला वाटतं संजय दत्तनी जिम आणि बॉडी करायला सुरुवात केली आणि तो आल्यानंतर मग या ठिकाणी नंतर ते फॅडच चालू झाले की सगळे या ठिकाणी बॉडी बनवून मग हिरो बनायला लागला. लक्षात घ्या, संजय दत्तच्या अगोदर म्हणजे तो जेलमध्ये जायच्या अगोदरच्या पिक्चर मधले हिरो बघा आणि त्याच्यानंतरचे जे काही चित्रपटातले हिरो आहेत ते जर बघितलं, म्हणजे आपण दुसऱ्यांमुळे प्रभावित होतो हे पहिल्यांदा मान्य करा. आणि जर प्रभावित होणार असेल तर आपण मग त्याच संगतीत असायला पाहिजे. म्हणजे अशा एखाद्या गावामध्ये ज्या वेळा घोटाळा होतो, आर्थिक घोटाळा ज्यावेळेला होतो त्यावेळेला लक्षात घ्या, तर त्या गावामध्ये सगळ्यात जास्त कोण फसलेलं असतं? तुम्ही सर्वे केला तर लक्षात येईल, त्या गावातली अत्यंत प्रभावशाली असणारी व्यक्ती पहिल्यांदा फसलेली असते आणि मग त्याच्या पाठीमागून फॉलोअर होऊन हे बाकीचे सगळे जात असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे ज्या वेळेला अशा पद्धतीचे स्कॅम होतात त्याला त्यांनी टार्गेट काय, बऱ्याच वेळा ते म्हणतात की समजा आपले तळवणकर सर प्राचार्य आहेत आणि त्यांचं नाव घेऊन मला खामगाव मधल्या लोकांना फसवायचं असेल तर ते लोक काय करतील, तळवणकर सरांना म्हणतील सर तुम्ही पैसे पण भरू नका, तुमचे फक्त डॉक्युमेंट्स द्या, आम्ही तुमच्या नावाचा आयडी तयार करतो, आयडी असा शब्द वापरतो, बरोबर, आणि या ठिकाणी तुम्हाला त्याची बेनिफिट भेटते. तळवणकर सर म्हणतात ठीक आहे बाबा, तुमचं चांगलं होत असेल तर करा, मला भरायला तर लागणार नाहीत ना, मला कशात ओढू नका. तर ठीक आहे. आणि मग ते काय करतात की तळवणकर सरांच्या सगळ्या स्टाफकडे जायचं, सरांचं प्रोफाईल हे बघा सरांनी पण आमच्याकडे घेतलं. आता सरांनी पण आमच्याकडे घेतलंय म्हटल्यानंतर त्या स्टाफमध्ये 2च लोक असे असतात की जे सरांना जाऊन विचारू शकतात सर तुम्ही घेतलेत मी पण घेऊ का, पण बाकीचे 90% असे असतात ते म्हणतात सरांनी घेतले म्हणजे विचार करूनच घेतलेला असणार आहे. बाकीचे या ठिकाणी प्राध्यापकांनी घेतली किंवा नॉन टीचिंगचा स्टाफ घेतो. नॉन टीचिंगचा स्टाफ आणि विद्यार्थ्यांचं जरा चांगलं कनेक्ट असतं, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला भेटायला लागत असतं, त्यांना लक्षात घ्या. त्यामुळे त्यांच्या टोकनात चर्चा यायला लागली सगळी त्याच्यामध्ये की लगेच या ठिकाणी विद्यार्थी मग पालक आणि मग गावाच्या गावांमध्ये पसरलेलं असतं. आणि ज्या वेळेला हा स्कॅम बाहेर येतो त्यावेळेला लक्षात येतं की पहिल्यांदा आपल्याला प्रभावित कुणी केलं आणि त्याच्यानंतर या गोष्टी घडल्या, हे लक्षात घ्या. हे चांगल्या गोष्टीच्या बाबतीत पण होऊ शकतं की एक चांगली व्यक्ती आहे, म्हणजे तळवणकर सर दररोज आपल्याला सकाळी या ठिकाणी मैदानावर दिसत आहेत, दररोज सकाळी 6 वाजता सेशनला दिसत आहेत, प्रत्येक मीटिंगमध्ये दिसत आहेत, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कॉलेजला दिसत आहेत त्याच्या वतीतनं. मग या पद्धतीची सवयी देखील घेऊ शकतात लोक, त्याही बाजूचा विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण प्रभावित होत असतो आणि जर प्रभावित होत असो तर आपल्याला त्या पद्धतीचे संगत या ठिकाणी निवडायला लागणार आहे. मग आता याच्यामध्ये काही प्रकार असतात, लक्षात, संगतीचे प्रकार असतात. एक असतात जसं रेडिएशन नाही का, तसं आपण ज्याला म्हणू की एनर्जी पसरवणारे असतात, ज्याच्या सोबत राहिलात की तुम्हाला उत्साह येतो, ते सातत्यानं तुमच्या उद्दिष्टांबद्दल बोलतात, तुम्हाला काय करायचं अचीव गोल बद्दल बोलतात, स्वप्नांना तुमच्या सपोर्ट करतात, उपाय शोधतात सातत्यानं आणि तुमच्या सोबत ते किंवा त्याच्यासोबत तुम्हीही कुठेतरी उंचीवर म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये अपग्रेशन होत असतं. तुम्ही या ठिकाणी सातत्यानं घडत असता, पुढे जात असता. हे एक सातत्यानं ह्यांची लक्षण काय, कौतुक करणं, शिकायला मदत करणं. लक्षात, तुम्ही यशस्वी झालात म्हणजे त्याला वाईट वाटत नाही, हे सगळ्यात महत्वाचं लक्षात आहे. आपले असे मित्र असतात की तुम्ही सक्सेस जरा झालात की त्यांचे चेहरे पडायला लागतात, लक्षात. हे तुमचे चांगले मित्र असू शकत नाही, ते समजून घ्या. त्याच्यामध्ये कठीण काळात तुमच्या पाठीशी राहतील त्याच्यामध्ये आणि तुम्हाला रिअल फीडबॅक देतील. फक्त गोडबोली तोंडावर गोड बोलणार नाही, ते लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी ते सातत्याने या ठिकाणी रिअल फीडबॅक देत राहतील. दुसरे असतात ड्रेनर्स. ड्रेनर्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये शोषक. तुमची एनर्जी सक करण्याचे या ठिकाणी त्यांच्याकडे स्किलच असतं. म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोललात की तुम्हाला अरे काय म्हणजे तुम्हालाच थकल्यासारखं वाटतं याच्यावर बोलून, लक्षात घ्या. सातत्यानं तक्रार असतात. तुम्हाला या ठिकाणी तुम्ही काय सांगायला गेला मग असं करायचंय तर तुमची खिल्ली ओढवणार, असं कोणी केलंय का, असं कुठं असतंय का त्याच्यावतीतनं, आता तू जास्त इलॉन मस्क होणार आहेस लगेच सगळं त्याच्यामध्ये, किंवा हा आमच्या गावचा इलॉन मस्क आहे असं तुम्हाला या ठिकाणी हिनवलं जातं, हे लक्षात. त्याच्यावतीतनं निगेटिव्ह गॉसिपिंग जास्त चालतं आणि तुम्हाला सातत्याने या ठिकाणी पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न चालतो. हे कसं आयडेंटिफाय करायचं, सारी गोष्ट आहे त्याच्यावर. ते सातत्यानं म्हणतात तुला जमणार नाही, लक्षात. किंवा या ठिकाणी हे काय फालतू तू घेऊन आला, सगळं इतरांची बदनामी केली जाते. विक्टिम मेंटॅलिटी, सातत्यानं माझ्यावर अन्याय कसा झाला हे सांगण्याचा प्रयत्न. आणि तुम्ही काहीही सांगितलं, काही चांगलं केलं तर कौतुकाच्या ऐवजी तोंडातले कौतुक जरी केलं तरी पाठीमागे त्याच्याविषयी निगेटिव्ह बोलणारे लोक असतात, हे लक्षात घ्या. तिसरा प्रकार असतो न्यूट्रल, म्हणजे त्यांच्यासोबत असल्यामुळे तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही.
असे काही मित्र तुमचे असतात, लक्षात घ्या. वेळ घालवायला तुम्हाला बरं वाटतं, बा ठीक आहे, हा हॅलो गप्पा मारल्या, थोडंसं बरं वाटलं, त्याचा काय फार तुमच्यावर परिणाम होत नाही. ते तुम्हाला वरी घेऊन जात नाहीत आणि खाली खेचत नाही, तुमच्या सोबत असतात आनंदाने, हे लक्षात घ्या. हे ठीक आहे, चांगले आहेत लक्षात ठेवा, पण ते बेस्ट नाही बनू शकत. हा फरक समजून घ्या त्याच्याबद्दल. आणि मग आता तुम्हाला काय करायचं, मी 3 जे प्रकार सांगितले, आपण मगापासून बघितलेले प्रकार काय, पहिलं त्या ठिकाणी सातत्यानं उत्साह पसरवणारे जे असतात, ठीक आहे, रेडिएटर म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी. त्यानंतर दुसरे काय बघितलं आपण, की ड्रेनर्स, एनर्जी डाऊन करणारे. आणि तिसरे न्यूट्रल्स. आता तुम्ही ज्या वेळेला विचार कराल, पहिल्यांदा जे मी सांगितले ते 5 लोकांचं ज्या वेळेला विचार कराल, त्या 5चं ऑडिट करा. 5 मध्ये कोणत्या पद्धतीचे किती आहेत. आता इथं जर न्यूट्रल 3 असतील, हा लक्षात, कारण न्यूट्रल या ठिकाणी एकच असेल आणि 3 लोक तुमची या ठिकाणी एनर्जी सक करणारे असतील, तर तुम्ही सातत्यानं डाऊन एनर्जी असणार, हे लक्षात घ्या. हे आपल्या सर्कलचं ऑडिट आपण कुठेतरी करायला पाहिजे. आणि मग आपण ह्या गोष्टी इतक्या ब्लाइंडली फॉलो केलेल्या असतात, फॉलो करण्यापेक्षा हे सहज घडत जातं. वर्गात ज्या दिवशी पहिल्यांदा गेल्यानंतर जिथं बेंच रिकामा होता तिथं बसलो, तो माझा चांगला मित्र झाला, असं असेल. काहीतरी प्रसंगामधून या ठिकाणी तुम्हाला इकडे मुलांनी डिवचलं, मग तिकडे जाऊन बसला, तिथनं तुमचा मित्र झाला, असं असू शकतं. कुणीच बोलायला नव्हतं म्हणून मित्र झाला, एखाद्या बस स्टॉपवर उभारलं होतं म्हणून तो मित्र झाला. ही ओळखीचं होऊ शकतं. पण इथं चॉईस आहे तुमच्याकडं, तर तुम्हाला ती चॉईस या ठिकाणी घ्यावी लागणार आहे चांगल्या पद्धतीने, हे लक्षात ठेवा त्याच्याबद्दल. कारण का, की आपण काही गोष्टी निवडत नाही. म्हणजे कुटुंबातले सदस्य तुम्ही निवडता का, अजिबात नाही. कुटुंबाचे सदस्य आपले असतात, लक्षात, त्याच्यावर मग त्यांच्यासोबत वेळ ठरतो. पण अशा पद्धतीचे काही सर्कल असतात ज्यांना टाळता येणार नाही, पण ते तुमच्या सोबत असतील, तर आपल्याला त्याचं प्लॅनिंग करावं लागेल की तुम्हाला कमी वेळ कसा स्पेंड करता येईल त्यांच्यासोबत, म्हणजे तुमची एनर्जी या ठिकाणी मेंटेन राहील, याचा या ठिकाणी आपण विचार करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. पालकांच्या संवादावर बोललो होतो आपण बघा 94व्या सेशनमध्ये, जर तुम्हाला आठवत असेल आपल्याला, की पालकांशी संवाद किती महत्वाचा असतो. तसं या ठिकाणी आपल्याला कुणाशी जास्त वेळ खर्च करायचा, कुणाबरोबर बोलायचं आहे, हे फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या. तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधता त्याच्या संवादामध्ये निगेटिव्हिटी सातत्याने जास्त येत असेल, रडत्रावपणा जास्त असेल, तर ती सातत्याने तुमची एनर्जी डाऊन करणारी व्यक्ती आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तो वेळ तुम्हाला कमी करता यायला पाहिजे, हे महत्वाचं आहे, लक्षात. आणि कारण इथं तुमचं फ्रेंड सर्कल जे आहे, पहिलं सर्कल बघितलं आपण, फॅमिली सर्कल, नो चॉईस, जे आहे ते ऍक्सेप्ट करायला लागतील आपल्याला. पण त्याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरी करता, ही एक तुमची या ठिकाणी एक व्यक्ती असते की जी सातत्याने तक्रार करणार असते, कमी वेळ द्या, लक्षात, टाळता येणार नाही पण कमी वेळ द्या त्याच्याबद्दल. जिथं ज्याच्या सहवासात असल्यानंतर तुम्हाला हेल्दी वाटतं, आनंदी वाटतं, प्रफुल्लित होतं, त्याला थोडा जास्त वेळ द्या, हे नियंत्रित करता येतं. फ्रेंड सर्कल ही तुमची 90% एनर्जी आहे, पॉवर आहे, लक्षात घ्या. कारण इथं निवड तुमची असते. तुमचे गोल जुळतात का ते बघा. म्हणजे एखादा असतो तो म्हणतो की काही नाही आयुष्यामध्ये, भारतात कुणाला शिक्षा होत नाही, काही होत नाही, 1-2 बँका लुटायच्या आणि निवांत राहायचं, अशा विचाराचे लोक असतात. दुसरा असतो मला UPSC करायचं आहे, सिस्टम बदलू शकते, मला बदलायचं आहे, मला माझी परिस्थिती बदलायची. अशा चेष्टेत जरी असे बोलणारे लोक असतील ना, तरी सावध व्हा, हे लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या गोलशी अलायन होणारे लोक शोधावे लागतील, का सातत्यानं त्याच्यावर चर्चा. का म्हटलं जातं की सगळे स्पर्धा परीक्षा करणारे उठून पुण्यातच का येतात, उठून दिल्लीलाच का जातात, सर्कलसाठी, तिथल्या वातावरणासाठी, हे लक्षात घ्या, असं बोललं जातं. तर ते लोकलला देखील असतात, ते थोडंसं आपण या ठिकाणी विचारात घ्यायला पाहिजे, हे लक्षात घ्या. व्हॅल्यूज जुळतात का, हे फार महत्वाचं. म्हणजे प्रत्येकाचे काही प्रिन्सिपल आहेत, तुमच्यावर झालेले संस्कार आहेत, तुमचं काहीतरी मत आहे, समाजाविषयी मत आहे, व्यक्तीविषयी मत आहे, देशाविषयीचं मत तुमचं आहे, तुमच्या एकूण लाईफस्टाईल विषयीचं मत आहे, हे जुळतं का, हेही फार महत्वाचं असतं. तर तुम्ही या ठिकाणी ते ट्युनिंग करून पुढे जाऊ शकाल. हे आपण फ्रेंड सर्कल बद्दल बोलतो मित्रांनो, लक्षात घ्या. आपण पुढे जाऊन सोशल नेटवर्किंग बद्दल ज्यावेळेला बोलणार आहोत तेव्हा तुम्हाला ह्यातला फरक लक्षात येईल. पण फ्रेंड सर्कलमध्ये या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज महत्वाचे आहेत, ते तुम्हाला एनर्जी देतात का, हे महत्वाचं आहे. एनर्जी प्रोव्हायडर तुमचे आहेत का ते, हे लक्षात, त्याच्या बाबतीतनं एकमेकांशी शेअर होत जातं. त्याच्यानंतर तुम्हाला ते प्रामाणिकपणे फीडबॅक देतात का, त्याचा विचार आपण करायला पाहिजे, लक्षात घ्या. तोंड देखले या ठिकाणी, मला दररोज याच्याबरोबर गाडीवरनं यायचं जायचं असतं, मी याला खरं बोललो की बाबा तो मित्र तुझा चांगला नाही, त्याच्याबरोबर राहू नकोस असं बोललो, तर हा मला सोडून देण्याची शक्यता आहे, तर तो तुमच्यावर गोड, हा चांगला आहे, तुझं चाललं ते चांगलं चाललं, असं लक्षात घ्या. असं नाही झालं पाहिजे. एखादा तरी मित्र तुमचा असा असला पाहिजे की जो तुम्हाला प्रामाणिकपणे फीडबॅक देऊ शकेल आणि तुम्ही तो ऍक्सेप्ट करू शकाल, हे लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं सेलिब्रेशन, तुमचं जे काय सक्सेस आहे ते सेलिब्रेट करणारे मित्र आहेत का, याचाही विचार करा. छोट्या छोट्या गोष्टींच्या सेलिब्रेशन आपलं व्हायला
पाहिजे. हे जे सर्कल आहे हे तुम्हाला निवडायचं असतं आणि ते तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडू शकता, हे लक्षात घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर स्टडी सर्कल, हा भाग वेगळा झाला. कारण तुम्ही मित्र म्हणून निवडलेली गोष्टी वेगळ्या, त्यातल्या काही मित्रांचं तुम्हाला नाही हो मला उद्योजकच बनायचंय, तू तुझं बन त्याच्यामध्ये, पण तुमचे विचार चांगले जमतायत तो त्यावर. मग अभ्यास करायला तुम्ही एकत्र नाही बसणार, अभ्यास करायला तुम्ही वेगळे वेगळे बसणार. मग ते जे स्टडी सर्कल आहे ते कुणासोबत बसायचं हे निवडू शकता तुम्ही. क्लासमेट नाही बदलता येणार, कारण एका वर्गात किती लोकांना ऍडमिशन घ्यायचं, कोण घेणार आहे हा विषय, पण कुणा शेजारी बसायचं हे तुम्ही निवडू शकता, त्याचा विचार करू शकता. नेहमी टॉपर सोबत बसलात म्हणजे कंपॅरिझन करू नका, पण त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, विचार करण्यामध्ये एक वेगळेपण असतं, ज्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर चांगला होऊ शकतो, हे लक्षात घ्या. सकारात्मक लोकांच्या सोबत जास्तीत जास्त बोलणं हे गरजेचं आहे, हे समजून घ्या. आता काय झालंय की चौथं सर्कल सगळ्यात महत्वाचं आपल्याला झालंय, ते ऑनलाईन मोड, सोशल मीडिया सर्कल. म्हणजे 4 ते 5 तास तुमचा या ठिकाणी जो स्क्रीन टाइम आहे, तुमच्या फीडमध्ये काय येतं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्या फीडमध्ये व्यवस्थेला नावं ठेवणारी लोकांची संख्या जास्त आहे का? तुमच्या फील्डमध्ये दररोज असणारे, या ठिकाणी असंतोष मांडणारे, तुमच्या फील्डमध्ये सातत्यानं रडणारे, भांडणारे, लक्षात मारामारीचे, असे फील्ड जास्त आहेत का? फक्त सर्च करा माझ्याकडे कंटेंट काय येतोय, अल्गोरिदम माझा कसा सेट झालेला आहे, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की अशा जर नकारात्मक जास्त असेल तर ते पहिला अनफॉलो करा. कंपॅरिझन वाढवणारे जे असतात ते अनफॉलो करा. एज्युकेशनल, इन्स्पिरेशनल, स्किल बेस्ड जे काही चॅनल्स आहेत, कंटेंट प्रोव्हायडर आहेत, त्यांना आपण फॉलो करणं गरजेचं आहे, लक्षात. म्हणजे बरेच स्टँडअप कॉमेडियन आहेत, ते सातत्याने शिव्या देणं, सातत्यानं अश्लील बोलणं हे करत असतात त्याच्यामध्येतनं, आणि त्यांना असं वाटतं की आपला त्यामुळे क्राऊड वाढतो, आणि क्राऊड वाढायला की तेवढ्या प्रमाणात लागला हे लक्षात आहे. म्हणजे ट्रेस ब्रस्टर म्हणून काम करतील, पण त्याचा होणारा निगेटिव्ह इम्पॅक्ट पण आपण विचारात घेतला पाहिजे, हे समजून घ्या. म्हणजे कंटेंट प्रोव्हायडर मध्ये ऑनलाईनच तुम्ही बघितलं पाहिजे, तुमचं टीव्हीचं प्रमाण कमी झालंय, ही बाब समाधानकारक जरी असली, समाधानकारक या अर्थानं कारण त्यातनंही फार काही प्रोडक्टिव्ह बाहेर पडत नाही आहे, हे लक्षात घ्या. जिथं पडत असेल तर मला माहित नाही त्यातनं, पण मला ज्या गोष्टी कानावर पडतात, मी ज्या गोष्टी काही बघतो इकडे तिकडं, त्याच्यामध्ये ते रडत राहू सिरियल आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे तो कमी झाला. पण तुम्ही मोबाईलवर काय बघता हे पण फार महत्वाचं असतं. हे ऑनलाईन सर्कल देखील तुम्हाला जाणीवपूर्वक निवडावं लागेल. तिथले मित्र मैत्रिणी तुम्ही निवडत असताना योग्य चॉईस करून निवड, म्हणजे फॉलोअर वाढले पाहिजे, 5,000 पाहिजे म्हणून दिसेल त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची, ऍक्सेप्ट करायचं, मग त्याच्या फील्डवर जे काही येतात सगळे त्याच्यामध्ये बघत बसायचं, हे आपल्याला टाळता यायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि 5वं सर्कल महत्वाचा, मेंटरशिप. ते तुमचे रोल मॉडेल असतात, लक्षात घ्या. तुमच्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे त्या क्षेत्रामधले, किंवा ओव्हरऑल तुम्हाला मार्गदर्शन, मग तुमचे शिक्षक असतील, सिनियर असतात, कोच असतात तुमचे, लक्षात. व्हर्च्युअल मेंटरमध्ये कराल तर तुम्ही या ठिकाणी बुक्स असतात, युट्यूबर असू शकतात, तुमचे पॉडकास्ट देणारे असू शकतात, हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहेत. हे जे मेंटर आहेत नाही, तुमच्यापेक्षा 5 ते 10 वर्ष पुढे असणारे असले पाहिजे, अनुभवाने तुमच्या क्षेत्रामध्ये 5 ते 10 वर्ष जे पुढे आहेत ते तुमचे मेंटर असायला पाहिजे. म्हणजे हे गणित जमायला पाहिजे, हे लक्षात. तुम्हाला ज्यावेळेला काही वेळा आश्चर्य पडतं, अरे हा इतका छोटा आहे, हा आता 10वीला आहे आणि तो FYSY टीवायच्या मुलांच्याबरोबर बोलतोय. तुम्ही आता FYSY टीवायला, तुम्ही पीजीच्या मुलांच्याबरोबर बोलताय, तुम्ही पीजीला आहात पण तुम्ही प्राचार्य आणि प्राध्यापकांशी व्यवस्थित तुम्ही बोलताय. हा जो काय या ठिकाणी हा तुमचा प्लस पॉईंट आहे, कारण तुम्ही तुमच्या एजच्या पुढे जाऊन जे या ठिकाणी गेलेले आहेत, पोहोचलेले आहेत, त्यांच्याशी कनेक्ट ठेवून आहात, म्हणजे ते एक्सपिरियन्स तुम्ही घेण्याचा प्रयत्न करताय. ही बाय चॉईस घ्यायची गोष्ट आहे, एक्सपिरियन्स किंवा तुमचे मेंटर जे आहेत हे लक्षात घ्या. आता शेवटच्या एका मिनिटामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला कोणत्या गोष्टी सातत्यानं रेड फ्लॅग देणारे आहेत आणि ज्याच्याविषयी आपल्याला थांबलं पाहिजे. ज्याच्यासोबत तुम्ही काम करताना सातत्यानं थकवा जाणवतो, बोलल्यानंतर तुमचं मोटिवेशन ज्याच्याशी कमी होतं, सातत्यानं गॉसिपिंग म्हणजे इतरांच्या विषयी बोलण्यात ज्याचा इंटरेस्ट आहे, असे लोक, तुम्ही सक्सेस झालात की ज्याला आनंद अजिबात होत नाही असे लोक असतील, लक्षात. किंवा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या स्वप्नांवर हसणारे, वर बघितलं तसं, तुम्हाला चांगल्या सवयी सोडून म्हणजे जिम सोडून द्यायचे आणि पार्टीला चल प्रोव्हाइड हे करणारे, सातत्यानं काहीतरी ड्रामा क्रिएट करणारे, हे लक्षात घ्या. तुम्ही ज्याच्यासोबत असल्यानंतर स्वतःला लो फील करता, असे सगळे लोक या ठिकाणी तुम्हाला बाजूला काढावे लागतील. पर्याय नसेल तर त्याला या ठिकाणी तुम्हाला कट डाऊन करावं लागेल, तो वेळ तुम्हाला या ठिकाणी कमी द्यावा लागेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे ते सातत्यानं व्हिक्टिम कार्ड खेळणारी जी माणसं असतात, माझ्या बाबतीतच असं का होतं, एकदम सातत्यानं, म्हणजे माझं असं झालं, माझं पास्ट असा होता, कसा होता, त्याच्या बाबतीतनं, हे सगळ्यांच्या बाबतीत काही ना काहीतरी असतं, पण त्याच्यावर सातत्यानं या ठिकाणी व्हिक्टिम कार्ड खेळणारे असतील. तू असं का करतोस, क्रिटिक सातत्यानं, नाही का, तुमचं हे चुकलंय, ते चुकलंय, ते चुकलंय असं या ठिकाणी मांडणारे,
एनर्जी ट्रेनर आपण बघितलं वर या ठिकाणी 3 तास त्या ठिकाणी त्याच्यावर बोललात तर सातत्यानं तक्रारांनी त्याच ऐकून घ्यायचं, 2 मिनिटं काहीतरी तुमच्याशी बोले, तुमचा वेळ जास्त खातो हे लक्षात घ्या अशा ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही मॅनिप्युलेटर असतात, म्हणजे काय की तू माझ्यासाठी काहीच करत नाहीये, तुझं माझ्याकडे लक्षच नाही आहे, अशा पद्धतीने गिल्ट क्रिएट करणारे काही या ठिकाणी असू शकतात हे लक्षात घ्या. गॉसिपिंग करणारे आहेत. गॉसिपिंग करणाऱ्यापासून सावध का, तो तुमच्या समोर इतरांच्या विषयी बोलतोय म्हणजे तुमची पाठ फिरली की तुमच्याबद्दल देखील इतरांच्या समोर तो बोलणारच आहे, याच्यात काही फरक पडणार नाही. तुमच्या सगळ्या न्यूज मग व्हायरल झालेल्या असतील, म्हणजे तुला म्हणून सांगतो असं म्हणणं की मग अशा वेळेला काय करायचं लक्षात घ्या की अशी लोक हेरून ठेवायची आणि तुम्हाला जी बातमी स्वतः सांगायची नसते पण पोहोचवायची असते ती अशा लोकांना सांगून द्यायची आणि आठवणीने सांगायचं, कोणाला सांगू नको. तासाभरात ती बरोबर सगळीकडे पोहोचलेली असते. याचा वापर पण करून घेता येतो हे लक्षात तुम्हाला त्याच्यामध्ये, जर चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकत असाल तर. त्यानंतर या ठिकाणी अशा काही लोकांना टॉक्सिक ज्याला म्हणतो आपण, तर काय करा, पहिल्यांदा ओळखा, मग वेळ कमी करा, हळूहळू तुम्हाला द्यायचा लक्षात घ्या. बाउंड्रीज तुमच्या फायनल करा. काही ठिकाणी आपल्याला नाही म्हणायचं बाबा तुझं तू बघ, मला इथं ह्या जमणार नाहीत गोष्टी त्याच्यामध्ये. तुम्ही काही सकारात्मक लोकांच्या या ठिकाणी रिप्लेसमेंट करू शकता आणि गरज पडली तर जितकं शक्य तितकं दूर राहणं गरजेचं आहे हे लक्षात. त्याच्यामध्ये कॉर्पोरेट कल्चरमध्ये बऱ्याच वेळा आपण असं कटशॉट करू शकत नाही, पण ह्या काही बाउंड्रीज आपण आखू शकतो हे लक्षात घ्या. मित्रांनो, मैत्री ही तुमच्या आयुष्यातली फार मोठी संपत्ती आहे आणि ती अशाच लोकांच्याबरोबर असली पाहिजे जे एनर्जेटिक असतील, ज्यांचं उद्दिष्ट क्लिअर असेल, ज्यांना रडण्यापेक्षा ते झेलण्याची आणि संघर्षातून पुढे जाण्याची सवय असेल आणि जे तुम्हाला या ठिकाणी पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतील. सातत्यानं तुमच्याविषयी किंवा त्यांच्याशी बोलत असताना करत असताना तुम्हाला लो फील होते, निगेटिव्हिटी जास्त येतं, तर तिथून लांब राहणं हे अत्यंत गरजेचं आहे लक्षात घ्या. आज टास्क म्हणून काय त्याच्यामध्ये आहे, तर तुम्ही जे 5 मित्र सुरुवातीला आठवले होते तुम्हाला, त्या 5 मित्रांचं तुम्ही स्वतः ऑडिट करा. हे कोणाला दाखवू नका, तुमच्याबरोबर ऑडिटर होते, कागदावर लिहा बाबा हा कुठल्या कॅटेगरी मधला, हा कुठल्या कॅटेगरी मधला, हा कुठल्या कॅटेगरी मधला आहे. मग माझी बॅलन्स शीट काय सांगते, मी जास्त एनर्जेटिक लोकांच्या सोबत आहे का थोडंसं मला काही चेंजेस करण्याची, रिप्लेसमेंटची गरज आहे. त्या गोष्टीचं ऑडिट पण केलं पाहिजे, तर तुम्ही पुढच्या 5 वर्षांतर, 10 वर्षांतर, 15 वर्षांतर कुठं असणार हे ठरणार आहे लक्षात घ्या. त्यामुळं आपल्या करिअरच्या, आपल्या लाईफच्या एकूण प्रवासामधला एक महत्वाचा पार्ट आहे ज्याच्यावर आपण चर्चा केली. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सेशन संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.